मनोज दादा जरांगे पाटील जे आहेत ते या ठिकाणी रायगडावरती आता प्रस्थान त्यांनी केलेलं आहे आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन ते या ठिकाणी आपल्या कृतार्थ होत आहेत। दादा खरं तर लाठीचार्जचा तो दिवस आणि आज रायगडाची पायरी चढताय विजयाचा गुलाल घेऊन, काय भावना आहेत, काय सांगा? आणखीन विजयाचा गुलाल आणला नाही, पहिलं प्रमाणपत्र मिळालं की विजयाचा गुलाल आणणार आहे। महाराष्ट्रातला सगळाच मराठा आणणार आहे। तर एक मात्र खरं आहे, पाठीमागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस कायदा पारित नव्हता, यावेळेस कायद्याचा पारित करण्यासाठीचा अध्यादेश अधिसूचना निघाल्या। महाराष्ट्रातला मराठा समाज गोरगरिबांच्या लेकरं ताकदीनं करोडोच्या लाखाच्या संख्येनं मुंबईत घुसले, शांततेत गेले, शांततेत आरक्षण घेऊन आले। आरक्षणानं म्हणजे आरक्षण मिळवण्यासाठी जो कायदा आवश्यक होता सगळ्या सोयऱ्यांचा, तो मात्र मराठ्यांच्या पोराने आणलाय। हे काही जण म्हणतात ना, काय हाताला लागलं, 70 वर्षात काय होतं, काय मिळालं मुंबईला जाऊन, हे मिळालंय। तुम्हाला काय पोटदुखी असेल मला माहीत नाही, परंतु 70 वर्षात ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी कायदाच नव्हता। तर म्हणून सगळे सोयऱ्यांच्या नावाखाली आपण ज्यांच्या नोंदी नाहीत ओबीसी आरक्षणातल्या त्यांच्यासाठी कायदा आणलाय। काय मिळालं तर हे मिळालंय, गोरगरीब करोडो मराठ्यांचं या कायद्यापासून कल्याण होणार इतका मोठा कायदा आहे। पण एकीकडे तुम्ही असं म्हणताय, पण दुसरीकडे ज्यांनी कायद्याच्या वरती सह्या केल्या, तुम्ही म्हटलात की मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री यांच्या सह्या आहेत। काल देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की बाबा हा कायदा काही सरसकट ओबीसी आरक्षणाचा नाही आहे किंवा कुणबी दाखल्याचा नाही आहे, तर ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांच्यासाठीचा आहे। पण आपण म्हणताय की राज्यातल्या सर्व मराठ्यांना हा दाखला मिळेल। काय नक्की कॉन्ट्रोवर्सी आहे यामध्ये किंवा काय विरोधाभास दिसतोय काय सरकारच्या बोलण्यामध्ये? पण सह्या आहेत ना, ते तर मान्य आहे ना, बस मग पुढचं बघतो मी नंतर। दादा आज खरं तर तुम्ही रायगडावरती निघालेला आहात, शिवरायांना काय साकडं घालणार, काय जागर मांडणार शिवरायांसमोर? काहीच नाही, हा त्यांचा भक्त पाठीमाग आला होता, परत विजय घेऊन आला, एवढंच। मावळा गेला, मोकळ्या हाताने वापस नाही आला। दादा 16 तारखेपर्यंत अध्यादेशाचे काही जे सूचना मागवलेल्या आहेत अध्यादेशावरती, पण आता विरोधक जे आहेत, सत्तेतले विरोधक जे आहेत सत्ताधाऱ्यांचे, ते असं म्हणतात की हे यामध्ये काहीही मिळालेलं नाही, सरकारने काहीही दिलेलं नाही आहे, केवळ तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे अगदी शिवसेनेचे नेते असतील, ठाकरे गटाचे किंवा इतर नेते, ते टीका करतात की पानं पुसलेले आहेत। काय वाटतं आपल्याला? नाही, हे बघा, 70 वर्षात नोंदी नसणाऱ्यांसाठी कायदा नव्हता, तो कायदा अध्यादेश त्याचा निघालेला आहे, असं नाही म्हणता येणार। काहीच नाही, काय होणार आहे हे आणखीन त्याच्या मुदत एकदा ही 10 दिवस संपली की लक्षात येईल काय होणार आहे आणि किती मराठ्यांना आरक्षण मिळणार। दादा खरं तर मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आणि आमदार बच्चू कडू हे सातत्याने आपल्याकडे येत होते, चर्चा करत होते, मात्र गेल्या आठवड्याभरापासून ते बच्चू कडू जे आहेत ते दिसत नाही आहेत। अध्यादेशाच्या वेळेस चर्चेला देखील त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे हे आले होते। काय नक्की म्हणजे बच्चू कडूंना कुठेतरी मागं सारलंय, कारण त्यांची एकदम जी काही कडक भूमिका आहे, स्पष्ट भूमिका आहे, त्यामुळे? नाही, ते काय येत नाहीत हे नाही मला माहिती, कमवून येत नाहीत काय नाहीत। आमच्याकडून तर मराठा समाजाकडून त्यांना कुठं कधी दुखावलं गेलेलं नाही, परंतु काही कामात असतील त्यामुळे नसतील आली। पण मग असं एवढं महत्त्वाचं काम दुसरं असू शकतं का दादा, की जे, कारण श्रेय घ्यायला ते आले नाहीत, खरं तर त्यांची बोलणी जी आहे ती यशस्वी ठरली आपल्यासोबतची, त्यांनी खूप मोठा रोल प्ले केलेला होता सरकारच्या दृष्टीने। पण मग आताच नेमकं ते कसं काय, कारण किमान फोन तरी आपल्याला आला का त्यांचा? नाही, काहीच नाही, फोन नाही, काय नाही, का आले नाहीत कशामुळं आता याचं उत्तर मला नाही सांगता येणार, परंतु ते नाही आले मात्र हे सत्य आहे। कामात 100% काही काम असेल त्यावेळेस म्हणून नसते, नसतं ते आले असते। सध्या SCBCचं जे आरक्षण आहे मराठा समाजाचं, त्याचा सर्वे सुरू आहे, मात्र त्या सर्वेला गेल्यानंतर काही अभिनेत्री असतील किंवा अभिनेते जे आहेत ते सातत्याने सोशल मीडियावर असेल किंवा प्रत्यक्ष बाईट करून टीका करता आहेत की जर कोणी आम्हाला जात विचारायला आलं, महिला नसती तर मी त्यांना लात मारली असते, अशा पद्धतीचे वक्तव्य करता आहेत। कसं पाहताय, हे वक्तव्य योग्य आहे का? कारण सर्वे करण्यासाठी SCBC जो पूर्वीचा मराठा आरक्षणाचा सर्वे, मागासवर्ग आयोगाचा जो सर्वे चालू आहे, त्यामध्ये काही अभिनेते असतील, अभिनेत्री असतील, ते असं म्हणतात की आम्हाला जात विचारली तर आम्ही लात घातली असती, फक्त महिला होत्या म्हणून आम्ही घातली नाही, किंवा कोणी विचारते तुमची जात काय आहे सर्वेक्षणाला आल्यानंतर, काही अभिनेत्री असतील, अभिनेते असतील, कितपत योग्य आहे अशा पद्धतीचं वर्तन? कारण ते सरकारचं काम करतायत। नाही, त्यांच्याकडे जायलाच नाही पाहिजे, त्यांच्याकडे जायलाच नाही पाहिजे, आणि त्यांना विचारायची काही गरजच नव्हती। ते त्यांचे बोळ सोडूनच द्यायला पाहिजे, त्यांच्याकडे जायला एवढे त्यांच्याकडे संस्कार आहेत,
असं पहिल्यापासून कोणाला वाटतच नाही ना. कारण एक मागास सिद्ध करण्यासाठी कायद्यानं एक समिती पाठवली आणि त्याचा अवमान करणं बरोबर. पण माझं एक मत त्यांच्याकडे जातच कशाला, त्यांना काय कमी, ते काय मागास आहेत, सगळ्या दुनियाचे पैसे खा देतात. पण मागासवर्ग आयोगाचं असं आहे की मराठा आणि इतर ओपन कास्टचे जे लोक आहेत त्यांच्या घरी जायचा त्यांचा नियम आहे. पण आता ते येऊ नको म्हणते, चपला हाणील म्हणते ना, त्याच्यामुळे त्याला धरून आहे का? कशाच नाही ते, त्यांच्याकडून कशाला शिकावं बरं आपण नैतिक. दादा, खरं तर एक शेवटचा प्रश्न असा आहे की सातत्याने काही लोक जे आहेत ते टीका करत आहेत की बंद दाराआड शेवटची चर्चा कशी काय झाली, यापूर्वीच्या सगळ्या चर्चा तुम्ही खुल्या केल्या, मग काय केलं? काढू वा त्याचं काय होणार आहो ते तर तुमच्याकडून तरी मला ही नाहीये. कारण आहे बघा, ओपन आणि फेपन मायापाशी काय नाही. बरं केली 4 भिंतीच्या आत, काय केलं, कायदाच आणला ना. आणि ओपन केल्यास तरी काय आणायचं होतं, कायदा. मला एक साधी गोष्ट कळत नाही की तुम्ही 4 भिंतीच्या आत आहेत का व्यासपीठावर आहेत, यापेक्षा तुम्ही व्यासपीठावर आंतरवालीच्या आत, इथं व्यासपीठ आहे का नाही. आणि इथं गाऱ्यात कुठं थांबत, आणि इथं लाखानं पोरं, त्या अधिकारी बाहेर लागले बाहेर यायला, ते डायरेक्ट मध्ये आम्ही नाहीत मग बाहेर म्हणल्यावर. मी तर सांगितलं होतं व्यासपीठावर चर्चा करायची. अधिकाऱ्यांना काय असतं, एक प्रतिष्ठा असते, त्यांचं एक स्टेटस असतं त्या पदाचं, त्यांना पब्लिकमध्ये नाही येत आहेत. मंत्र्याचं ठीक आहे, त्यांचं मंत्री काय एखादा नाही, त्यांना म्हणलं मी आपण इथं चर्चा नाही करत, ते म्हणलं आम्ही चर्चा नाही, आम्ही चालत माघारी. हे लोक हे कसे आरडे देत, नुसत्या पोरांना घोषणा दिल्या तरी त्यांची पातळ झाली. दादा, शेवटचा प्रश्न, ओबीसी नेते जे आहेत ते 3 तारखेपासून आंदोलन सुरू करता आहेत, जागर सभा, एल्गार सभा ज्या आहेत त्या सुरू करतायत, छगन भुजबळ यांनी असं आवाहन केलेलं आहे. काय नक्की ओबीसी समाजाला आणि नेत्यांना आवाहन असेल आपलं? नाही, महत्त्वाचं सांगायचं राहिलं म्हणजे त्याच्यासाठी मग ते 4 भिंतीच्या आत नाही म्हणता येणार त्याला, मलाही पाठ येतोय मी दर दिवस, त्याच्यामुळं मलाही थंडी सहन होत नाही. मग आताच चर्चा करायचं होतं आम्ही त्यात, परंतु बाहेर येऊन लगेच समाजाच्या पोराला सांगायचं होतं असं ठरलंय. पुन्हा आज जायचं, पुन्हा समाजाच्या पोराला सांगायचं होतं असं ठरलं. परंतु 4 भिंतीच्या आत सुद्धा विषय सगळ्या सोयऱ्यांचाच होता. बाहेर सुद्धा मराठ्यांसाठी कायदा पारित व्हावा यासाठीच होता. व्यासपीठावर पण ते मराठ्यांना माहीत होतं 4 शब्द आहेत, 4ही शब्दासाठीच आमचा प्रयोग सुरू होता. मग आत असून बाहेर असू, आज जरी बोललो तरी कायदाच घेऊन आलो. जर आत बोललो नसतो, समजा बोललो आणि मग मी जर वापस आलो असतो 4 भिंतीच्या आत, तर मग म्हणायचं ह्यो गद्दार आहे. कायदाच घेऊन आलो ना, 4 भिंतीत राह नाही तर 5 भिंतीत राह, कायदाच घेऊन आलोत ना. मग पळून निष्ठून गेला, मग म्हणायचं यांनी गद्दारी केली. तिथंच आहे, सगळ्या सोबत आलो, सगळ्या ओपन. परत व्यासपीठावर सांगितलं मुख्यमंत्री साहेबांनी 2 उपमुख्यमंत्री जबाबदारी ही कायदा टिकवण्याची, गुलालाचा अपमान झाला नाही पाहिजे. हे बोलला नसता म्हणून 4 भिंतीच्या आत काही खाल्ल्यावर. या कायद्याविरोधात आता ओबीसी नेते कोर्टात जात आहेत आणि एल्गार सभा देखील 3 तारखेपासून सुरू करत आहेत. काय कसं पाहता याकडे? त्याला जिथं जाय तिथं जायचं, एकटंच येते, कोण नाही जायला. तू जा म्हणतो कुठे जाय तिथं, बाकीच्या नाही पायावर दगड पाडून घेणार. कारण त्याने आता डबल चॅलेंज केलं ना. मी सगळं ओबीसी आरक्षण चॅलेंज करत असतो 27% देशातलं. आणि त्याच्यासाठी सगळ्या गोरगरिबांची वाटोळी करायची आमची इच्छा नाही. गोरगरीब ओबीसी बांधवांनी त्याला समजून सांगावं, ते राजकारणी फायद्यासाठी गोरगरिबाचा तो वाटोळ करेल. कॅमेरामन सुशांत राऊतसह सागर सुरवसे, TV9 मराठी, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.